तर मित्रांनो, एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तरी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या गावातले काही नजारे आणि काही डोंगर, शेती सर्व काही आज तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इकडे तुम्ही पाहू शकता, हे बैलांना चारा म्हणजे तणस ठेवली आहे, ती एकत्रित जमा करून अशी ठेवून देता। आणि इकडे छानसा असं गहू पेरलेला आहे, लई भारी दिसू राहिले ते गहू। इकडे कांदे बिंदे लावून दिलेले, कितीतरी कांदे लावले बघा इकडे पण। तरी आपल्या शेतकऱ्यांची सगळ्यात फेवरेट गाडी आहे बरं काही, सगळे शेतकऱ्यांकडे ही गाडी भेटेल तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्हाला एक ना आता सुंदर जागेवर तुम्हाला घेऊन जातो, तिथून आपल्याला सर्व काही नजारा दिसेल। आणि ती जागा ती जागा आहे, तिथे एक झोपडी बिपडी आहे, आपण त्या टेकडीवर जाऊ आता। तर तिथून तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवतो। तर मित्रांनो, तरी मी आता टेकडीवर पोचलोय आणि इथे हे बघा किती छान अशी झोपडी तयार केली आहे। ते बकरा चारायला काय गुरं चारायला येतात, त्यांच्यासाठी त्यांनी एक झोपडी तयार करून टाकली, किती छान अशी झोपडी आहे। आणि तुम्हाला आता आम्ही आमच्या गावाकडचे डोंगर जे जे काही आहे ते तुम्हाला दाखवतो। तर हा मोऱ्या डोंगर आहे आणि हा आतळ्या डोंगर आहे, हा लय उंच शिखर आहे बरं का। आणि तसेच हा इकडे याला शिरष्टा म्हणतात। आणि हा एक किल्ला आहे बरं का, त्याचं नाव आहे वंतवाडी किल्ला असं नाव आहे त्याचं। आणि तसंच इकडं राशा भुशा असे वेगवेगळे डोंगर आहेत। आणि इकडं आपल्या गावची नदी आहे आणि एकदम निसर्गात रमलेलं असं आमचं गाव आहे। आणि अशी फारशी नदी मोठी आहे आणि याला सांबऱ्या डोंगर असं म्हणतात। आणि सांबऱ्या डोंगराच्याच पायथ्याला इथं चिसपाडा एक गाव आहे आणि आपलं गाव इथं देवळीवणी आहे। इथं आमच्या दोन्ही गावामध्ये फारसा फरक आहे फक्त। आणि मी तर आता झोपडी खाली आराम बिराम करतो, झोपडी एक नंबर बनवली आहे आणि आमच्या गावाचा नजारा पण किती छान वाटू राहिला। तर असेच व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग्स पाहायला भेटतील, वेगवेगळे ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला। आणि ते पाहायचे असेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। आणि अशाच प्रकारे आता आपण पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू।